आज आपण चाललोय पवन मावळातील पवना जलाशयाच्या परिसरात विस्तीर्ण खडकावर वसलेला हा त्रिकोणा किल्ला। पुण्यापासून 60 किलोमीटर तर लोणावळ्यापासून 25 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी त्रिकोणा पेठ नावाचे गाव आहे। त्रिकोणा हा मूळचा पारशी शब्द आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडाचे नाव बदलून वितंडगड असे नाव दिले। डॉगेशबाईला पार्लेजी देऊन पुढचा प्रवास चालू केला। लोणावळ्याच्या परिसरातील घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली आहे। इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला। पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी या त्रिकोणा किल्ल्याचा पण समावेश होता। या पायरी मार्गाने आपण पुढे आल्यावर मारुती रायाची भव्य मूर्ती अखंड खडकात असलेली बघायला मिळते। या ठिकाणी बघू शकता चेपटदार मारुती आणि हा मारुती बघू शकता कसं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि त्याला सिंदूर लावून कलर केलेला आहे। आणि प्रवीण बँकचे मॅनेजर 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याचा मुलगा अकबर भेटायला आला। संभाजी महाराजांकडे आश्रय मागितला व छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना आश्रय दिला, तो हाच किल्ला। त्रिकोणा गडावर महादेव मंदिर पाहायला मिळते। त्या महादेवाची पूजा करायला इथले किल्लेदार रोज पूजा करायला इथे येतात। पूजा झाल्यानंतर त्यांनी गडाविषयी संपूर्ण माहिती सांगितली। चला तर ऐकूयात त्यांनी दिलेली माहिती। अलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। तर ते 800 सालामधला असावा असं इतिहासतज्ञांचं मत आहे। पण आपल्या भागात सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली। त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाही दाखल केला। या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं। मग त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं। या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी एक म्हणजे पवन मावळ। ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती। ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले त्यांनी इथं वाडा बांधला
आणि त्या वाड्यामध्ये राहून त्यांनी आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली. निगराणी म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू, त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणिमेकाव्याने लढता येईल की त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वतक करण्यासाठी वापरलेला किल्ला होता. त्या किल्ल्याचे दुसरं विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरून आपण 120-130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. का तर या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. आता वातावरण स्वच्छ नाहीये, पण मी तुम्हाला फक्त दिशा दाखवणार आहे. समोरच्या साईडला लोहगड विसापूर येतो, किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी, आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर पाठीमागच्या साईडला आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले बघायला मिळतात. म्हणजे 8ही किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तुकोना किल्ला होता. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला तर त्या पुरंदरच्या तहामध्ये मिर्झाराजे जयसिंग महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते. त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोना सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले ते आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 मध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. समोरच्या वाड्याचा एक अवशेष शिल्लक आहे. ह्या वाड्यामध्ये 1660 मध्ये नेताजी पालकर सुद्धा राहिले आणि 1682 मध्ये संभाजी महाराज सुद्धा काही दिवस वास्तव्याला होते. तर त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. तर त्याला माहित होतं की आपल्याला कुठलाही राजा आश्रय देऊ शकत नाही, पण एकच राजा आश्रय देऊ शकतो ते म्हणजे संभाजी महाराज. मग ज्यावेळेस तो पवन मावळामध्ये आला त्यांनी एक किल्ला मागितल्यानंतर संभाजी महाराजांनी तिकोना हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपच हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर ना 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ही सगळ्यात शेवटची लढाई आणि सगळ्यात मोठी लढाई, तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. का तर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून, तर त्याला माहित होतं की किल्ल्यावरती जाऊन त्यांनी मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाहीये. मग त्यांनी किल्ल्याच्या पायथ्यावरनं किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपले महाराष्ट्रातले किल्ले पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले. आता 1818च्या लढाईमध्ये किल्ल्यांचं 70% नुकसान झालं तर झालं, राहिलेल्या 30%पैकी 20% आपण केलेलं आहे. तर लोक म्हणतात हे कसं काय, तर आम्ही लोकांना एक उदाहरण देतो की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक एक बॅग असते. बॅग मध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटेसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. पण किल्ल्यावरती आल्यानंतर पहिलं नियोजन काय असतं आपलं, फोटो काढण्याचा. तो फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुर्जावरती उभे आहोत, आपण हे नाही पाहत. आपण काय पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण फोटो काढताना आपण ज्या भिंतीवरती वास्तूवरती उभे आहोत त्या भिंतीचा दगड किंवा खाली जर पडला पायाने तर परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का, नाही. पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला आलेला असला तर तो पाण्यात पटायत झालेला आहोत. असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये गडांच्या वस्तूंवरती, भिंतींवरती, बुर्जांवरती चढून शनी त्याच्यातला एक एक दगड पाडून शनी आपणच त्या जमीनदोस्त केलेला आहे. फोटो वगैरे झाल्यानंतर किल्ला फिरतो, किल्ल्यावरती कुठेतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो. जे काही बॅग मधलं आणलेलं हे सगळं पुढे काढतो. पण जेवण झाल्यानंतर ना जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घाम फुटेसपर्यंत वरती आणलेलं असतं, पण 30 रिकाम्याला काय क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो. प्लास्टिक, पत्रवळ्या, रॅपर्स जे काय आहे ते किल्ल्याच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये फेकतो आणि किल्ला उतरण्याच्या मागे लागतो. मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो, जर तुम्ही किल्ल्यावरती येताना जर 1 किलो वजन आणू शकता तर रिकामे झालेलं 25 ग्राम आणि काय घेऊन जाऊ शकत नाही. जर पाण्याच्या बाटलीची ऐवजी आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का, नाही. का तर आपल्याला माहिती आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही. मग जशी आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण या गडकिल्ल्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तर ज्यांनी रक्ताचं पाणी करून शनी एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आता आज आपण गडकिल्ले बघितलेले, पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही आजही भरोसा नाही आहे. का तर आजही जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची पूर्ण बिकट अवस्था झालेली आहे. तर हे किल्ले वाचवण्याचा प्रयत्न, महाराजांचा इतिहास हा चिरंकाळ टिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे
की आपणही कुठल्या गड किल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर या किल्ल्यात तिकोना किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी त्या पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला म्हणून वापरण्यात आलेला तिकोना. जय शिवराय. हर हर महादेव.